नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन हा अस्मिताला सचिनच्या नीच चावडीतून सोडवणार आणि कायम्स मोकळं करणार. तर दुसऱ्या बाजूला कल्पना एक खूप मोठा निर्णय घेणार. आता नेमका कल्पनाने कुठला निर्णय घेतलाय, काय घडलंय, हे सगळं काही आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता कल्पनाला तर आधीच समजलं होतं की प्रिया ही प्रेग्नंट आहे, तिला दिवस गेलेले आहे. आता हे जेव्हा समजत तेव्हा मग कल्पनाला आता प्रियाची खूपच जास्त काळजी वाटते. आफ्टर ऑल आता तिच्या पोटामध्ये आता अश्विनच बाळ असतं. म्हणून मग आता ती प्रियाला घरी घेऊन येते. आता प्रियाला जेव्हा कल्पना घरी घेऊन येते तेव्हा मग मात्र घरातल्या कोणालाच ही गोष्ट पटलेली नसते. खास करून अर्जुनला. अर्जुन म्हणत असतो, मॉम, तुझं हे सगळं काय सुरू आहे, हे बघ प्लीज, तू हे जे काही वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. या सर्व गोष्टींची काहीही गरज नाहीये. ही मुलगी, तुला वाटते की ही मुलगी सुधारली आहे, बदलली आहे, ही मुलगी चांगली आहे, पण तसं काहीही नाहीये. अंतिम सत्य हेच आहे की ही मुलगी कधी ना सुधरू शकत ना कधी बदलू शकत. म्हणून मी तुला सांगतोय की हे बघ, हिच्यावरती विश्वास ठेवण्याची चूक तू करू नकोस. हिला घरात वगैरे आणायची काहीही गरज नाहीय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अश्विनला हिच्याबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाहीयेत. मग आपण एवढा हिचा विचार कशाला करायचा? मॉम, उगाच हिचा विचार करण्याच्या नादात तू स्वतःच्या पायावरती खूप मोठी कुऱ्हाड मारून घेतेस. हिच्यासारख्या मुलीच्या तावडीतून कसं बसं आम्ही आपल्या फॅमिलीला सोडवलं आहे, आणि आता तू पुन्हा हिला घरात आणतेयस आणि पुन्हा फॅमिलीला संकटात ढकलतेस. नको करूस हे सगळं. मॉम प्लीज थांब. सायली सुद्धा म्हणत असते, आई हे बघा, तुम्ही रियाला अश्विन भाऊजी बरोबर लग्न झाल्यापासून किंवा ती तन्वी आहे असं तिने सांगितल्यापासून ओळखता, पण मी प्रियाला आश्रमात राहिल्यापासून ओळखते. मला माहिती आहे तिची लायकी काय आहे ते. अहो मी तुम्हाला सांगते ना, ती मुलगी कधीही सुधरू शकत नाही. खरं सांगते, मी का खोट बोलेन तुमच्याशी? आई अहो, तुम्हाला वाटतंय की अश्विन भाऊजींच मूल अश्विन भाऊजी बरोबर राहील, सगळं चांगलं होईल वगैरे वगैरे, पण ही मुलगी मुळात त्या पात्रतेचीच नाहीये. ही मुलगी कधीही काहीही चांगलं घडू देणारच नाही. अहो नाही, अश्विन भाऊजींना सुखासुखी जगू देणार नाही, आपल्या गुणाला शांतीने जगू देणार. ही मुलगी खूपच वाईट आहे. आई हो, तुम्हाला नाही माहिती आजपर्यंत हिने किती आणि काय केलेलं आहे ते. म्हणून म्हणते मी, प्लीज उगाच हिच्यावर विश्वास ठेवून हिला घरामध्ये वगैरे घेण्याची, आसरा देण्याची जी तुम्ही चूक करायला चाललाय ना, ती प्लीज चूक करू नका. आई अहो, मी आजपर्यंत कधीही तुम्हाला कुठलाही निर्णय घेताना अडवलेलं नाहीये, किंवा मी तुम्हाला काय करायचं तुम्ही हे सांगितलेलंही नाहीये. पण आज मी तुम्हाला रोखतीय. आज मी तुम्हाला काहीतरी सांगतेय, तर प्लीज मी जे बोलतेय त्याचा पुन्हा एकदा फेर विचार करा. तुम्हाला वाटतीय तितकी ही मुलगी अजिबातच चांगली किंवा साधी भोळी नाहीये. ही मुलगी खूप आतल्या गाठीची कपटी आहे. आता सुद्धा ही तुमच्या समोर साधेपणाचं, साळसूतपणाचं नाटक करतीये. हिच्या मनामध्ये खूप काही आहे. अहो, ही घरामध्ये आल्याच्या नंतर पुन्हा आपल्या घराला सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही. आता कुठेतरी आपल्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित झालंय, आनंद आलाय. त्यामध्ये तुम्ही जर या मुलीला पुन्हा घरात घेतलत ना, तर मग पुन्हा सगळ्याची वाट लागेल आणि पुन्हा सर्व गोष्टी नको तशा होतील. म्हणून म्हणते, प्लीज आई, तुम्ही या मुलीला घरात नका घेऊ, नाही तर पुन्हा तुम्हाला फक्त पश्चाताप करत बसावं लागेल. आई खरंच सांगते, तुम्ही हिला घरात घेण्याचा विचार करून सुद्धा खूप मोठी चूक करता. खरंच एकदा मी जे काही बोलतीये ना, त्या सर्व गोष्टींचा विचार करा. एकदा ही मुलगी आपल्या सगळ्यांबरोबर कसं आणि काय वागलीय ते आठवा. मग त्यानंतर तुम्हालाच वाटेल की तुम्ही या मुलीला घरात घेऊन केवढी मोठी चूक करता येते. कळतंय का तुम्हाला? प्लीज आई. त्याबरोबर आता अर्जुनला तर हे सगळं पटत नसल्यामुळे अर्जुन
तिकडनं थेट वरती निघून जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जी पूर्णा आजी असते, आता पूर्णा आजी ही सुद्धा हे सगळं जे घडत असतं नजरेसमोर ते बघत असते. पूर्णा आजीला सुद्धा आता हे सगळं पटत नसतं. मग पूर्णा आजी ही आता लगेचच कल्पनाला म्हणत असते, कल्पना हे बघ, तू हे जे वागतेस ना ते खरं तर मला सुद्धा पटत नाहीये, कारण ह्या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही. ही मुलगी सुधरू शकत नाही. अगं जी मुलगी एका दुसऱ्याच मुलीची खोटी ओळख वापरून आपल्या घरात घुसली, ती आणखीन किती आणि काय करू शकते या गोष्टींचा प्लीज प्लीज एकदा विचार कर. कल्पना म्हणत असते, बास काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं सारखं काय, मला विचार कर सांगताय हो. तुम्हाला काय वाटते सगळ्यांना मी कुठलाही विचार न करता हा एवढा मोठा निर्णय घेतलाय का? हे बघा, मी जो निर्णय घेतला आहे ना तो मी पूर्ण विचार करूनच घेतलेला आहे. आणि राहिला प्रश्न मी हिला घरामध्ये आणण्याचा, तर तुम्ही फक्त हिच्या एकटीचाच विचार करताय, पण हिच्या पोटात असलेल्या अश्विनच्या बाळाचा मात्र कोणी विचारच करत नाही आहात तुम्ही. ही अश्विनपासून प्रेग्नंट आहे. हिच्याकडे सुद्धा सुभेदारांचा वारस आहे. मग जर हिच्याकडे सुभेदारांचा वंश असणार तर ही तुरुंगात कशी काय राहू शकते? मग हिला घरी आणण्याशिवाय काही पर्याय आहे का दुसरा? त्यावर प्रताप म्हणतो, हे बघ कल्पना, तू चुकीच बोलतेस. कल्पना म्हणते, बास पुरे करा आता, मला आता ना या विषयावरती मुळात काही ऐकायचंच नाही. तुम्हाला कोणालाच माझं म्हणणं पटत नाहीये ना? तुम्हाला सगळ्यांना वाटत ना मी चुकीचं करते? जाऊ दे, मी जे करते ते योग्य आहे हे मला पटते, कारण मी फक्त अश्विनचा विचार करते. आता ज्या आपल्या मुलांना आपली गरज असते ना, आई वडिलांनी त्यांची साथ द्यायची असते. अश्विन आता बिचारा काही बोलू शकत नाहीये, कारण हे एवढं सगळं घडलंय म्हणून. पण त्याच्या मनामध्ये काय आहे हे त्याची आई म्हणून मला अगदी व्यवस्थित कळते, समजलत ना? आणि त्याच्यानंतर मग आता कल्पना ही लगेचच प्रियाला म्हणते, तू थांब इथेच, मी आलेच लगेच. आणि आता ती ताबडतोब तिकडनं आतमध्ये जाते आणि घरातून भाकरी म्हणजेच पोळी घेऊन येते. त्याच्यानंतर पाण्याने प्रियाची दृष्ट वगैरे काढून प्रियाला घरात घेते, औक्षण वगैरे करते. त्याबरोबर मग आता हे सगळं जे सुरू असतं ते अस्मिताला सुद्धा पटत नसतं. अस्मिता सुद्धा म्हणत असते, मॉम हे बघ, प्लीज ट्राय अंडरस्टँड लिसन. तू हे जे काही वागतेस ना ते खरोखर बरोबर नाहीये. मॉम, सायलीने आजपर्यंत कधीहीच तुला कुठल्याही गोष्टीसाठी नको बोललेली नाहीये, पण आज चक्क सायली तुला हे सगळं करू नकोस असं सांगतीये. मग तरीही तू सायलीचं का ऐकत नाहीयेस? मॉम हे बघ, हे सगळं तू जे करतीयस ना ते खूप चुकीचं करतीयस, खूप चुकीचं म्हणून सांगतोय. प्लीज मॉम, हे सगळं नको करूस. ट्राय अंडरस्टँड. हे सगळं करून ना तुला काहीही मिळणार नाही, काहीच नाही, कळते का तुला? प्लीज मॉम. आणि ही मुलगी आज चांगलं बोलेल, गोड वागेल आणि उद्या पुन्हा आहे तेच सुरू करेल. त्यापेक्षा हिला घरात न घेता स्वतःच्या जीवाला त्रास न होऊ देणं कधीही चांगलंच ठरेल ना मम. आणि अगर तू आता कशाला विचार करतेस बाकीच्या कुठल्याही गोष्टींचा? आता आपल्या घरामध्ये आनंद आहेच की आता आपल्या घरामध्ये बाळ आहेच की मग तरीही तुला हे बाळ कशाला हवंय? आता खरं तर अस्मिता कोणाच्या बाळाचं बोलत असते? अर्जुनच्या बाळाचं. पण प्रियाला काय वाटतं? ती तिच्या बाळाबद्दल बोलते. मग आता प्रिया लगेच मध्ये बोलत म्हणते, अगं अस्मिता, असं काय करतेस नाही? म्हणजे तुझं बाळ सुद्धा आमचं घरच बाळ आहे, पण कितीही झालं तरी ते दीक्षितांचं आहे, दीक्षितांचा वारस आहे. तुम्ही आमच्या घरी पाहुणे आहात. त्याबरोबर मग मात्र आता अस्मिता गप्प बसते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सचिन हा आता महिपला आणि साक्षीला सांगत असतो की आज कोर्टामध्ये खूप भारी झालं स्टेटमेंट. म्हणजे मी तर त्या अर्जुनला पूर्णपणे तोंडावरतीच पाडलं. म्हणजे त्याला माहीतही नव्हते की मी कधी आणि कसे पुरावे गोळा केले त्यांच्या विरोधात आणि कसं मी त्यांना खोट काढलं ते अर्जुन बघतच राहिला. अर्जुनने जेव्हा माझ्या विरोधात बोलायला सुरुवात केली
तेव्हा मी अगदी शांत बसून राहिलो. बोलू दिलं त्याला सगळं. आणि नंतर मग जेव्हा मी बोलायची सुरुवात केली तेव्हा अर्जुन थक्कच झाला. आता ही केस मी जिंकणार आणि ते सुद्धा माझ्या बाजूनेच निकाल लागणार. मला अस्मिताला काहीही द्यावं लागणार नाहीये आणि मी अगदी मोकळेपणाने जगू सुद्धा शकणार. आता अण्णा तुम्ही बघालच पुढे पुढे काय काय घडत ते. त्या अर्जुन सुभेदारने आजपर्यंत कुठलीही क्रिमिनल केस हरलेली जरी नसली ना तरी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा तो एक केस हरणार आणि ती म्हणजे स्वतःच्याच बहिणीची डिव्होर्स केस. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रियाला घरात वगैरे घेऊन झाल्याच्यानंतर मग प्रताप हा कल्पनाला म्हणत असतो, कल्पना हे बघ, पहिली गोष्ट आणि महत्वाची गोष्ट, तू हे जे काही केलं आहेस ना या मुलीला घरात आणून, ते आम्हाला कोणालाही काहीही पटलेलं नाहीये ना कोणाला आवडले, पण तरीही केवळ तुझं हट्ट आणि तुझ्या निर्णयाचा आदर म्हणून आम्ही सगळेच गप्प बसलो. पण तू याचा चुकीचा वापर करू नकोस. तू त्या मुलीवरती, ती अगदी व्यवस्थित डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव. ती मुलगी कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते, कोणाला भेटते, या सर्व्या गोष्टींकडे तर लक्ष ठेवच, पण त्याचबरोबर घरात सुद्धा अगदी व्यवस्थित लक्ष ठेव. लक्षात असू दे सायली सुद्धा प्रेग्नंट आहे, ती सुद्धा 2 जीवांची आहे. जर ह्या प्रियामुळे सायलीला जरासा जरी त्रास झाला ना किंवा तिच्या बाळाला थोडा त्रास झाला ना, सायलीच्या मानसिक अवस्थेवर या सगळ्याचा काही परिणाम झाला ना, तर याद राख कल्पना, मी सोडणार नाही तुला आता. मग प्रतापने हे म्हटल्याबरोबर मग मात्र कल्पना म्हणते, अहो असं काय बोलताय, सोडणार नाही म्हणजे काय, मला काही सायलीची काळजी नाहीये का? उलट तुम्ही फक्त एकीची काळजी करताय, मला दोघींची काळजी. त्यानंतर मग आता हे सगळं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. आता प्रिया जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा प्रियाला कळतं की याचा अर्थ सायली सुद्धा प्रेग्नंट आहे. तर मग प्रिया आता कन्फर्मेशन घेण्यासाठी कल्पनाला विचारते की सायली ही प्रेग्नंट आहे का. त्यावर कल्पना तिला सांगते की हो सायली ही प्रेग्नंट आहे, तुम्ही दोघी जावा एकाच वेळी प्रेग्नेंट राहिलेले आहात, घरात आता दुप्पट आनंद येणार, माझ्या दोन्ही मुलांना एकत्र मुलं होणार. काय सांगू तुम्हाला मला किती आनंद होतोय ते, पण या कोणाला कळतच नाहीये. त्यावर मग आता ती म्हणते की काही नाही हो आई, हळूहळू सगळ्यांना सर्व गोष्टी कळू लागतील, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. त्यानंतर मग आता लगेच प्रियाही तिच्या रूममध्ये निघून येते. प्रिया आता विचार करू लागते की नाही हे सगळं नेहमी असं उलट का होतं. आता ती सायली गरोदर आहे म्हटल्यावर आता त्या सायलीला जर पहिलं मूल झालं तर अर्थात सगळ्यांचा जीव त्याच्यावरच बसणार, आणि जीव बसायचं तर राहिलं लांब. मी वाईट आहे म्हटल्यावर माझ्या बाळाला सुद्धा कोणीही जवळ करणार नाही, माझ्या बाळाबरोबर सुद्धा सगळेजण वारस वाईच वागणार आणि सायलीच्याच बाळाला या घरचा वारस ठरवणार. त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे, सायलीच मूल काही राहता कामा नये. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जो अर्जुन असतो त्याने दुसऱ्या दिवशी कोर्टच्या हिअरिंगमध्ये आता इकडे आपण चैतन सचिनला हरवायचं असं ठरवलेलं असतं. इकडे आता सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही जरा शांत व्हा. अर्जुन म्हणतो, बायको कसं शांत बसू मी. सायली म्हणते, शांत बसल्याशिवाय मार्ग आहे का आपल्याकडे. अर्जुन म्हणतो, एका बाजूला या सचिनने उच्छाद मांडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडे मॉमने काहीतरीच करून ठेवले, त्या प्रियाला घरी आणून. अगं ती मुलगी काय चांगली आहे का, त्या मुलीची लायकी काय आहे हे आपल्याला सगळ्यांनाच पहिल्यापासूनच माहीत आहे, त्या मुलीचा रेकॉर्ड काय आहे हे आपल्याला माहिती आहे. मग तरीही हे सगळं मॉमला करण्याची काय गरज आहे. ती मुलगी म्हणाली की बाळ अश्विनचं आहे म्हणून लगेच तिच्यावरती विश्वास ठेवला, तिला घरी आणलं असं नसतं होत. त्याबरोबर सायली म्हणते, अहो असू द्या, आईना सुद्धा त्यातलं काहीतरी माहीत असेल, कळत असेल म्हणूनच आई असं वागले असतील ना. तुम्ही शांत व्हा बरं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे जो सचिन असतो
त्याला आता डिवोर्स मिळाल्यामुळे सचिनही आनंदी असतो, कारण आता त्याला साक्षीची संपत्ती हडप करता येईल ना. मग साक्षी त्याला म्हणते की आज कोर्टात काय झालं. सचिन म्हणतो, अगं साक्षी, काय होणार होतं, काय झालं म्हणून काय विचारतेस. कोर्टात सगळं काही अगदी आपल्या मनाप्रमाणे घडलं. आपल्यालाच न्याय मिळाला. मला त्या अस्मितापासून कायमच्या घटस्फोट मिळालेला आहे. आता माझ्यावरती कोणाचाही हक्क नाही, काही नाही. आता मी फक्त आणि फक्त फ्री आहे. फ्री ते म्हणतात ना, अगदी आझादपणची भूम आहे तसं वालं फिलिंग येत्य मला. आता मी अगदी आझाद पक्षी आहे. आता माझं कोणीही, अगदी कोणीही काहीही वाकड करू शकणार नाहीये, समजलं का तुला. त्याबरोबर साक्षी म्हणते, सचिन रे, असं काय बोलतोय, आझाद पक्षी वगैरे. तू विसरू नकोस की तू माझ्या कैदेत असलेला पक्षी आहेस आणि मी तुझा मालक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता तुझा अस्मिताबरोबर जरी डिव्होर्स झाला असला तरी उद्या जाऊन माझ्याबरोबर लग्न होणार आहे. सचिन, मला तर विश्वासच बसत नाहीये की खरोखर तू अस्मिता दीक्षितला डिव्होर्स देतोयस आणि माझ्याबरोबर लग्न करतोयस. साक्षी शिखरेबरोबर, समिधा शेखरबरोबर तुझं लग्न होतेय आणि आता उद्यापासून तू माझा नवरा अशील. त्यावर सचिन म्हणतो, उद्यापासून. त्यावर ती म्हणते, अरे उद्यापासून म्हणजे अस बोलायला बोलले रे. आता अस्मिता गेली ना तुझ्या आयुष्यातून, मग आता तू माझाच उद्यापासून कसला, आतापासूनच होणारा नवरा नाही का. यू आर माय वुड बी वाईफ हजबंड. त्याबरोबर मग आता तो म्हणत असतो की हो, बरोबर. सचिनला प्रिया साक्षीबरोबर लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये, कारण साक्षी ही एक गुन्हेगार आहे, एक क्रिमिनल आहे आणि त्यामुळे सचिनला तिच्याबरोबर खरंतर लग्न वगैरे काहीही करायचं नाहीये. पण त्याला साक्षीची प्रॉपर्टी हडप करायची आहे आणि प्रॉपर्टी हडपण्यासाठी तो या सगळ्या खालच्या लेव्हलला उतरायला सुद्धा तयार आहे. तो म्हणत असतो की काहीही झालं तरी मला फक्त हिची प्रॉपर्टी मिळायला हवी. प्रॉपर्टीसाठी मी एवढं सगळं करतोय, असं सगळं आता तो विचार करतो आणि मग म्हणत असतो की होईल लवकरच सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल. कोर्टात खरंतर सचिन हा हरलेला असतो, अस्मिता जिंकलेली असते डिवोर्स मिळताना. पण सचिन काय सांगतो, तर सचिन सांगतो की ती अस्मिता हरली, मी तिच्यात ते एक्स्ट्रा मर्डियल अखेर सिद्ध केलं आणि मी जिंकलो आणि म्हणून मला डिव्होर्स मिळाला. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी साक्षी असते ती आता ठरवते की नाही, काहीही झालं तरी सायलीच बाळ या जगात येऊच द्यायचं नाही. त्यासाठी काहीतरी हटके आयडिया करावी लागेल. मग आता प्रिया असा विचार करते की आपल्याला काहीतरी असं करावं लागेल की ज्यामध्ये आपली चूक दिसता कामा नये, म्हणजे आपण हे सगळं केलं हे कळता कामा नये. मग आता प्रियाला तिकडे बसलेली विमल दिसते. आता प्रिया काय करते, आता ती एक डोक्यामध्ये एक जबरदस्त प्लॅन तयार करते आणि त्यानंतर मग आता लगेचच ती इकडे विमलकडे येते आणि आता ती विमलला म्हणत असते, विमल, अगं माझं तुझ्याकडे एक काम आहे. इतक्यात तिकडे कल्पना येते. कल्पना म्हणते, काय काम आहे, काही हव्य का तुला, कारण विमल तर प्रियाचं काम ऐकणार नसते. त्यावर मग आता प्रिया म्हणते, आई, अगं काम म्हणजे असं काही खास नाही ग, मला तुला पायाला जरा तेल लावून द्यायचं होतं. त्यावर मग कल्पना म्हणते, माझ्या पायाला आणि तेल. त्यावर ती म्हणते, हो आई, अगं असं काय करतेस, अगं तू माझी आणि सायलीची सुद्धा किती काळजी करतेस. मग तू आमची एवढी काळजी करतेस म्हटल्यावर आम्ही सुद्धा नको का तुझी काळजी घ्यायला, म्हणून म्हटलं तू एक काम कर आई, तू वरती तुझ्या रूममध्ये जाऊन बस. विमल, तू आईच्या खोलीमध्ये तेल नेऊन ठेव. मी अश्विनच थोडा आवडते, तो हॉस्पिटलला जायला निघालाय आणि मग आई मी लगेचच येते. हा वरती तुला गुडघ्यांना छान मसाज करून द्यायला मी येईनच लवकर, असं म्हणत मग आता लगेचच प्रिया ही तिकडं निघून जाते. आता मग लगेचच इकडे विमल तर प्रियाच ऐकत नसते, तर मग कल्पना म्हणते, विमल असं नाही करायचं, तिने तुला काम सांगितलं ना, मग तुला तिचं ऐकायला हवं.
माझ्या खोलीमध्ये तेल आणून ठेव. त्याबरोबर ती होकार देते आणि मग बिचारी विमल तेल ठेवायला जाते. तोपर्यंत कल्पना ही आता तिकडनं पूर्णा आजींच्या रूममध्ये त्यांनी गोळ्या घेतल्यात की नाही हे बघायला जाते. आता जशास त्या दोघीजणी तिकडनं वेगवेगळ्या कामांना जातात. प्रिया संधी जाते आणि विमल वरती गेल्याच्यानंतर मग आता प्रिया ही मुद्दामून जिन्यावरती तेल सांडवून ठेवते आणि आता ती तिकडनं पुन्हा निघून जाते. त्यानंतर आता थोड्या वेळाने सायली जेव्हा खाली येत असते तेव्हा अर्जुनही तिच्याबरोबर असतो. सायलीचा तोल जातो आणि सायली आता पडणार असते, पण बरोबर अर्जुन आता सायलीला सावरतो आणि पडण्यापासून वाचवतो. अर्जुन म्हणतो, जियावर तेल कोणी सांडवलं? आता घरातले सगळेच सदस्य बाहेर येतात, कारण तेल तर कुणीही सांडवलेलं नाहीये. सगळेजण म्हणतात, मी नाही केलं, मी नाही केलं. अर्जुन म्हणतो, हे काम तुझंच असेल प्रिया, मला माहिती आहे, हे सगळं तूच केलंस ना? त्यावर मग प्रिया म्हणते, अरे अर्जुन काय बोलतोयस तू? हे सगळं करून मला काय मिळणार होतं? मी यातलं काहीही केलेलं नाहीये खरंच. मी का करेन असं? आणि जिन्यावर तेल मी का सांडू? अरे उलट बरं झालं मी त्या जिन्यावरती चढायला नाही गेले. अरे कारण तिथे तेल सांडलं होतं आणि मी आईच्या गुडघ्याला तेल लावायला जाणार होते. मी आईच्या गुडघ्याला तेल लावायला जाणार होते. त्यासाठी मी विमलला वरती तेल नेऊन ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे हे तेल विमलच्या हातून सांडले. विमल, अगं जर चूक आपली असेल ना तर ती कबूल करावी, उगाच्या उगा खोट बोलू नये. त्याबरोबर आता कोणालाही पटत नाहीये आणि कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवायलाही तयार नाहीये, म्हणून मी विमलला सांगते. याबरोबर मग सायली म्हणत असते की काही गरज नाही तुला विमल ताईंना काहीही सांगण्याची. विमल ताईंना त्यांनी काय करायचं आणि काय नाही हे व्यवस्थित माहिती असतं आणि त्या तुझ्यासारख्या अशा हलगर्जीसुद्धा नाहीयेत. त्यामुळे तू त्यांना सांगणार आणि मग त्या ऐकणार एवढी गरज नाहीये. जर आम्हाला कळलं ना की या सगळ्याच्यामध्ये तू आहेस म्हणून, तर प्रिया लक्षात ठेव, तुला आम्ही सोडणार नाही आणि तू कितीही चांगलं असण्याचं नाटक कर, त्या सगळ्यांचा काहीही फरक पडणार नाहीये आमच्यावर. समजलं ना? तू काय लायकीची मुलगी आहेस ना हे आम्हाला सगळं यांनाच अगदी व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे तू कितीही चांगलं बनण्याचं नाटक केलंस तरी आम्ही तुझी लायकी जाणून आहोत. त्यावर प्रिया म्हणते, पण तुम्हाला असं का वाटतं की मी काहीतरी वाईट करतीये? म्हणून मी खरंच सांगते, आता मी सुधारली आहे, आता मी बदलली आहे, आता मी पूर्वीसारखी राहिलेली नाहीये आणि हे तेल वगैरे सुद्धा मी सांडवलेलं नाहीये. हे सगळं करून मला काय मिळणार आहे? आता मी सुद्धा एक आई होणार आहे, मग एक दुसऱ्या आईला. असं दुःखाच्या दरीत कोसळून एका आईला आनंद कसा होईल? मी खरंच बोलते सायली, माझ्यावर विश्वास ठेव. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.